रासलकर कर रहे कि इंतजाम क्या क्या है। इंतजाम साबिर भाई ने बता दिया। साबिर भाई, बिलाल भाई आपसे कह रहे हैं, किसने दस्तक दी मेरे दिल पर, कौन है? किसने दस्तक दी मेरे दिल पर, कौन है? अरे आप तो अंदर है, बाहर कौन है? धन्यवाद। तर मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर हा पुरस्कार मात्र जातोय। 39 जाबा चेसिंग करत असताना मात्र फार महत्वपूर्ण भूमिका निभावली। 8 बॉल मध्ये 22 जाबांची खेळी साकारणारा केतन मेहर ठरला तो पुन्हा एकदा या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच। आत्ताच ज्यांचं आगमन झालं होतं सन्माननीय बिलाल शेठ रासलकर, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन केतन मेहरचा गौरव केला जाईल। केतन या मंचावर। थोडंसं स्मोक मैदानामध्ये धूर जमा झालाय। फटाकेच पण जास्त वाजवलेत। तर केतन मेहर तर बिलाल शेठ ज्यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल तो केतन मेहरचा। सामन्याला मात्र होते सुरुवात। एका बाजूला रणजित एंटरप्राइजेस कळवा आणि त्यांची लढाई असेल ती बाग 11 तळोजा टीमच्या विरोधामध्ये। तर केतन मेहरला आपण पाहतोय स्क्रीनवर। 8 बॉल मध्ये 22 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि आपल्या टीमला मात्र सलग 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिलाय। वेल प्लेड केतन, हार्दिक हार्दिक अभिनंदन। नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असेल। तो प्रसाद पाटीलचं हे षटक आहे, फार महत्वपूर्ण मॅच। जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोनवर। आमच्या समवेत जोडले गेले ते अभिजी बात्रे, त्यांचा आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये सगळ्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात। आमच्या साथी समवेत साथी गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील, मॅन फ्रॉम तारा, ट्रॉम्बे मुंबई इथे सुद्धा डे स्पर्धा कव्हर करतात आणि त्यानंतर मात्र नाईट स्पर्धा पारापाड्याच्या मैदानावर। स्विच हिट करण्याचा प्रयत्न उस्मानचा, यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे आणि तो झेलला जातोय आणि जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत केलं जात आहे। इट्स अ बिग विकेट, मोठा मासा गळाला लागलाय। अखेरीस प्रसाद पाटीलला मात्र मिळतंय हे घवघवीत यश। उस्मान पटेल रायगडचा टायगर यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट। केलंय ते रणजित एंटरप्राइजेस कळवा टीमला। रणजितजी मोकल यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळते। त्यांची सुद्धा फार मोठी नाईट स्पर्धा, कचेर घराणा प्रस्तुती स्पर्धा साईच्या मैदानावर होत असते। रणजितजी मोकल असतील, सुजितजी मोकल असतील, वैभवजी मोकल असतील आणि त्यांच्या सहकार्याने मात्र ती फार मोठी स्पर्धा याच विभागामध्ये संपन्न होते। त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ टीम कळवा। तर 3 चेंडू निर्धाव आलेत, अजूनही खातं उघडायचं आहे ते बाग गेले पण तळोजा संघाचं। परंतु आता मात्र एका बाजूला नवमान कमरुद्दीन आणि दुसऱ्या बाजूला नुकताच दाखल झालेला उस्मानचा भाई अली पटेल। चौथा चेंडू डॉट आलाय। काय भन्नाट सुरुवात केली ती गोलंदाजांना, यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या गोलंदाजासाठी। पॉवर प्लेचं षटक हाताळताना 4 चेंडू पहिल्यांदा निर्धाव काढणं कमालीची गोलंदाजी आहे। सलग 4 चेंडू निर्धाव आणि त्यात रायगडच्या टायगरची शिकार, उस्मान पटेलची शिकार करणं भन्नाट सुरुवात। लेफ्ट मुहूर्त विकेटने यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ। उस्मानच्या पाठोपाठ आता मात्र अली पटेलला सुद्धा मैदानाच्या बाहेर काढलं जात आहे। दोनही पाहायला गेलं तर हे हुकमाचे पत्ते बाद होत असताना लागलाय दुसरा झटका। सलग 5 चेंडू निर्धाव,
मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये असेल तो प्रसाद पाटील. बॉलवर आली एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रसाद पाटील साठी. फक्त एका धावेचं षटक आणि उस्मान पटेल आणि अली पटेल या दोन महत्वपूर्ण विकेट्स मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये अर्जित केल्यात आणि या पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र थोडस बॅकफुटवर ढकललंय ते बाग गेलं. पण तळोजा संघ फक्त एकच धाव, त्यामुळे या संकटामधून आता मात्र बाहेर काढावं लागेल. एका बाजूला नौमान आहे, दुसऱ्या बाजूला मात्र ताहिर आहे. दोघांमध्ये प्रचंड क्षमता आहे. जरी उस्मान बाद झाला म्हणून काय झालं, अली नसला मैदानावर म्हणून काय झालं, आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते आता मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. मागे काय झालंय, इंग्लिश मध्ये एक प्रॉब आहे, फॉरगेटिंग इज अन आर्ट. जे झालं गेलं ते तुम्हाला आता मात्र विसरण्याची कला तुम्हाला अवगत पाहिजे. झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे आता मात्र मैदानामध्ये सरस खेळ करावा लागेल. तो बाग गेले पण तळोजा संघाला, आणि त्यासाठी आता मात्र हे दोन्ही फलंदाज सज्ज होणार का. दबीत गोलंदाज दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रायगड भूषण सुशांत मोकल, अर्थातच पेण तालुक्यामधील सगळ्यांचा लाडका कोट्या गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाला मात्र करेल सुरुवात. फोर्थ विकेट फटका चांगला आहे, स्क्वेअर ड्राईव्ह केला, स्वीपर कव्हरला बॉल चालला, क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगलं क्रिकेट आहे, फटका चांगला होता. ताहिर पटेलच्या बॅट मधून 2 धाबा आल्यात, खातं मात्र उघडलं जाते. या 2 धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 वर. हेच करावं लागेल, सिंगल डबल्स चेपाव्या लागतील आणि त्याच बरोबरीनं जेव्हा संधी मिळेल तेव्हा चौकार षटकारांची आतषबाजी सुद्धा करणं गरजेचं. हो, फुल टॉस बॉल थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी होती, लोअर फुल टॉस करून घेतला, बॅटची एज लागल्यानंतर मात्र बॉल गल्लीमध्ये सरकलाय, रन मात्र मिळाले. एक स्ट्राईक वर आणलं जाते. नौमान कमरुद्दीनला मागच्या मॅच मध्ये थोडासा अपयशी ठरला होता, परंतु या मॅच मध्ये त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. तळोजा संघाची पाठीराखे मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहेत, तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेत. एवढ्या दूरवरून मात्र 12 पडा हे अंतर गाठलंय. शॉट प्लेन बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र बेस्टामिंग स्ट्रोक मी म्हणेन, फटका मात्र फसला होता, लागलाय तिसरा हादरा. टीम तळोजे संघाला सलामीवीर नौमान सुद्धा तंबूच्या दिशेनं. तळोजे संघाचे पाठीराखे आता मात्र नाराज झालेत, त्यांना थोडंसं कळून चुकलंय आणि मैदानामधून थोडासा काढता पाय घेतलाय त्यांनी. कदाचित आता गाडीला स्टार्टर मारला जाईल, कारण ज्यांचा खेळ पाहण्यासाठी आले होते उस्मान पटेल, कारण फार कमी स्पर्धांमध्ये तुम्हाला पनवेल तालुक्यामध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय, कारण तो बाहेर जास्त असतो. परंतु आज मात्र उस्मान पटेल राजा शिवछत्रपती ट्रॉफीच्या निमित्तानं 12 पडाच्या मैदानावर मात्र आला. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग सुद्धा आज तुफान फॅन्स वर्ग त्याचा आपण पाहिला, परंतु या मॅच मध्ये मात्र भ्रम निराश झालाय. फुल टॉस बॉल होता, परंतु वेगवान फुल टॉस सुशांत मोकलचा यावेळेस टाइम करता आला नाही. बॉल मात्र चाललाय मिडॉन कडे, रन मात्र मिळेल 1. अफान पटेलला आपण पाहतोय 5व्या स्थानावर आलाय. अफनान सिंगल रन धावसंख्या होईल ती 5 धावा.
दुसरं षटक सुरू आहे सुशांत मोकलचं. रेफर टू द थर्ड अंपायर वेस्ट हाईट आहे की नाही हे चाचपडलं जाईल. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कदीरबाई दळवी आणि विशू कोळी कंट्रोल रूम मध्ये. त्या ठिकाणी प्राप्ती लाईव्हचे जितू गोंधळे आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण कंट्रोल रूम त्या ठिकाणी टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम त्या ठिकाणी उपस्थित आहे. टेनिस क्रिकेट .in म्हटलं की सर्वात पहिली वाहिनी टेनिस क्रिकेट जगतामधील ज्यांनी पहिल्यांदा मात्र ही शृंखला स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि आज संपूर्ण पाहायला गेलं तर जगभरात या वाहिनीनं धुमाकूळ घातल्या. सगळ्यात जास्त सबस्क्रायबर टेनिस क्रिकेट .inचे आहेत आणि त्यासाठी मात्र घेतलेली संतोष नाणेकर यांनी जी मेहनत आहे, गौरव सावंत यांनी घेतलेली जी मेहनत आहे, आमचे कॅमेरामन शाहरुख असतील, सगळ्यांनीच मी तर म्हणेन जी पद्धतीनं मात्र सुरुवातीपासून जी मेहनत घेतली आणि आता मात्र फार मोठी टीम आहे टेनिस क्रिकेट .in कडे. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी जॉईंट व्हेंचरमध्ये कोलॅबरेशन पाहायला मिळाले. प्राप्ती लाईव्हचं चितू कोंधळी फ्रॉम वावंज आणि त्यांची सुद्धा टीम या ठिकाणी कार्यरत आहे. राजा शिवछत्रपती ट्रॉफी कव्हर करत असताना महत्वाचा निर्णय असेल वेस्ट हाईट आहे की नाही हे चाचपडलं जाते कंट्रोल रूम मध्ये. फार रिप्ले स्लो मोशन मध्ये मात्र पाहिले जातात हे व्हिडिओज. काही क्षणातच मात्र तुमच्यापर्यंत हा निर्णय सोपवला जाईल आणि कंट्रोल रूम मधून काय निर्णय येतो याची उत्सुकता मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांना लागले. कफनान पटेलसाठी हा बॉल होता. इथे कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हरी सुशांत मोकलची झाले की नाही हे आता मात्र चाचपडलं जाते आणि असं असेल तर मात्र कदाचित नो बॉल असू शकतो, परंतु वेस्टच्या खाली असेल तर नक्कीच लीगल डिलिव्हरी सुद्धा असेल. थोडासा उशीर घेतला जातोय त्यामुळे सुदर्शन कदाचित डाऊटफुल डिसिजन असेल. एवढा वेळ मात्र घेतलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. मॅन फ्रॉम गव्हाण विशू कोळी 40+ खेळाडू सुद्धा आहेत. बरंचसं क्रिकेट मात्र खेळलेत, प्रचंड मोठा एक्सपिरियन्स आहे आणि इट्स नो बॉल कॉल. चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि या बॉलवर मिळतील त्या 2 धावा आणि अजून एक धाव आमचे गुणसंख्या लेखक आमचे ऑफिशियल स्कोरर सुदर्शन पाटील ऍड करतील. धावसंख्या झाली ती 6 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र असेल ती ताहिर पटेलकडे आणि ही संधी जी आहे मोमेंटम मात्र शिफ्ट होऊ शकतो. या संधीचं सोनं करावं लागेल कारण बिंदासपणे खेळण्याची ही संधी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. बॉल उंच चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय खाली, झेल मात्र सुटलाय. झेल घेऊन सुद्धा फायदा झाला नसता परंतु 2 रन्स मिळाल्यात. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 8 रन्स. कंट्रोल रूम मधून विशू कोळी आम्हाला सांगतात की बॉल कमरेच्या वर होता, डायरेक्ट डिलिव्हरी आणि त्याच कारणामुळे मात्र तो नो बॉल घोषित करण्यात आला. गोलंदाज तयार सुशांत मोकल. हा फटका इथे थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक होता. बॉल कव्हरच्या दिशेने चाललाय. स्वतः गोलंदाज सुशांत मोकल तोपर्यंत पोहोचलाय. धाव मिळेल 1 सिंगल रन. उस्मान पटेलला सुद्धा आता मात्र पाहण्याशिवाय पर्याय नाहीये कारण तो झालाय 0वर बाद. आता उस्मान पटेल मैदानामध्ये असता तर वेगळी परिस्थिती कदाचित पाहायला मिळाली असती, मोठे फटके पाहायला मिळाले असते, परंतु तरीही लढावं लागेल. संकट जरूर आहे परंतु या संकटामधून मात्र मार्ग तुम्हालाच रस्ता शोधायचा आहे. अंपायर ओव्हर झाले.
एकदा चेक करा पुन्हा एकदा, कारण आमच्या दोनही स्कोररकडे ओव्हर झालेली नाहीये, त्यामुळे जर आमचे स्कोरर चुकले असतील तर कृपया करून तुम्ही आम्हाला सांगा. कारण एक नो बॉल आला होता, कदाचित तो काउंट झाला असेल पटकन, कारण त्यांच्या हातामध्ये सुद्धा मशीन असं पटकन फिरवला गेला असेल, कारण तो निर्णय सुद्धा उशिरा आला. बऱ्याच वेळा घडतं अशा गोष्टी पंचांच्या बाबतीमध्ये. तर जाऊया, शेवटचा चेंडू असेल सुशांत मोकलचा. इथून मात्र धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा, 9 रन्स ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल असेल दुसऱ्या ओव्हरमधील. बराचसा स्मोक धूर आता मात्र मैदानामध्ये आलाय. थोडंसं झेल टिपताना सुद्धा थोडंसं कठीण होऊ शकेल, कारण बऱ्याचशा वीटभट्ट्या मागे आहेत. वेगवान चेंडू होता, अपील पाहायला मिळते. अपील नाकारले जरूर, परंतु बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बाद होणारे फलंदाज आपण पाहिले उस्मान पटेल, अली पटेल आणि नौमान कमरुद्दीन. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा आल्या, 9 धावा झाल्यात, परंतु या 2 ओव्हर्समध्ये 20 ते 22 धाव्या मित्र म्हणून आल्या. 30+ जरी ही धावसंख्या गेली तरीही फाईट करता येईल, कारण रात्रीमध्ये धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नाहीये. मागच्या 2 रात्रीमध्ये आपण ते पाहिले सगळ्यांनी, कारण 35 धावा, 34 धावांचा पाठलाग करणं जड गेलंय. कालही धावांचा पाठलाग होत नव्हता रात्रीमध्ये 2 वाजल्यानंतर, परंतु त्यासाठी मात्र लढावं लागेल. एक चांगली धावसंख्या मात्र रचावी लागेल. ताहिर पटेलला वेगळ्या उद्देशानं मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. त्याचा तो आक्रमकपणा, त्याचा विस्फोटकपणा आता मात्र मैदानामध्ये आणावा लागेल आणि तरच मात्र एक चांगली धावसंख्या बागेले. पण तळोजा संघाच्या धावफलकावर तुम्ही पाहू शकणार आहात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संदीप पाटील, 3रं षटक घेऊन. तिसरं षटक संदीप पाटील. यावेळचा हा फटका समोर खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे पाडिश लॉंगॉनला. रन मात्र मिळेल. एक मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आज रणजित एंटरप्राइजेस कळंबा संघानं, कारण आघाडीचे 3ही फलंदाज शून्यावर बाद झाले होते. भोपळाही फोडू दिला नाहीये तो प्रमुख फलंदाजांना, आणि तिथेच मी म्हणेन एक चांगली कामगिरी केली ती रणजित एंटरप्राइजेस कळंबा संघानं, आणि त्याचमुळे थोडासा मी तर म्हणेन शांतता पसरले ती बाग इलेव्हन तळोजा संघाच्या स्क्वॉड मध्ये. ही शांतता तुम्हाला जरूर जाणवेल. शॉर्ट प्लेन त्यावेळेस फटका चांगला फिरून खेळलाय, बॉलला भिरकावलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार ठोकलाय. अफरानच्या बॅट मधून मात्र येतोय हा पहिला मोठा फटका, षटकार. मुश्किल वक्त तो हर वक्त आता है, लेकिन इस मुश्किल वक्त से बाहर निकलना ये बहुत बड़ी बात होती है. हिम्मत हारना नहीं चाहिए, क्योंकि पहाड़ों से निकलने वाली जो नहरें होती है ये कभी नहीं पूछती कि समंदर कितना दूर है. संकट जी येतात ती आपल्यामधलं सामर्थ्य पाहण्यासाठीच येत असतात. संकट जरूर आलंय तळोजा संघावर, परंतु या संकटामधून अजून धैर्य दाखवावं लागेल, नेटानं लढावं लागेल आणि एक चांगली इनिंग मात्र साकारावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावफलकावर धावा लागल्या त्या 17 धावा. संदीप पाटीलचा हा बॉल पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळालेत, दर्शवलाय स्वैर माराय. खराब चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र भर टाकली जाईल. एक धाव फार महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. 18 धावा झाल्यात, 18 रन्स. इथून येणारी प्रत्येक धाव फार महत्वाची आहे बाग इलेव्हन तळोजा टीमच्या दृष्टिकोनातून. फिरून खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवर पडलेला हा बॉल चपकन टॉस झाला, थोडीशी उसळी पाहायला मिळाली
आणि परफेक्ट डिलिव्हरी मी म्हणेन. प्रॉपर लाईन आणि लेंथवर हा चेंडू पडला होता आणि त्याच कारणानं मात्र निर्धाव निघालाय तो संदीप पाटीलचा हा बॉल. थोड्याशा टिप्स देत असताना ताहिर पटेल काहीतरी कान मंत्र देतोय तो अफनान पटेलला. यावेळेस मात्र पॉइंटच्या वरतून स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षक पळतोय. शेवटच्या क्षणाला मात्र अखेरीस बॉल फील्ड केलाय. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाले. कारण शेवटपर्यंत मात्र लक्ष होतं त्याचं बॉलवर. असं वाटलं होतं इनफिल्ड क्लिअर केल्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय की काय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वेगळ्या ऊर्जेनं मात्र त्या ठिकाणी धावला आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावा मिळाल्या 2. धावसंख्या झाली ती तळोजा टीमची 20 धावा, 20 रन्स. 2 चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला मात्र मच नीडेड म्हणूया आपण. संघ सावरतोय. या संकटामधून मात्र सावरण्याचं काम केलंय ते अफनान पटेलला आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला भिरकावलंय. ते 6 धावांकरता उत्तुंग षटकार. पंधरा धावांची उपयुक्त खेळी साकारले ती अफनान पटेलना. काय आक्रमकपणा त्याचा पाहायला मिळालाय. अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेन पूल केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता कुठेतरी टाळ्या वाजल्या जातात तळोजे संघाच्या पाठीराख्यांकडून आणि अफनान पटेलच्या बॅट मधून येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. रणजित एंटरप्राइजेस कळवा संघाला 2 ओव्हर्स मध्ये फक्त 9 धावा होत्या. संदीप पाटीलच्या ओव्हर मध्ये आले तब्बल 3 षटकार. धावा दिल्या या ओव्हर मध्ये 23 आणि 3 ओव्हर्स नंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 32 धावा. त्यामुळं इथून चांगलं टार्गेट आता मात्र सेट केलं जाणार. ते बाग 11 तळोजा संघाकडून काय लढलाय. संघ संकटामध्ये असताना ज्या प्रयत्न केले, प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न केलेत तर नक्कीच तुम्हाला यश मात्र मिळत असतं आणि तेच प्रामाणिक प्रयत्न मात्र दिसले अफनान पटेलचे. ताहिर पटेलनं डाव सावरलाय आणि संघाला मात्र या संकटामधून बाहेर काढलंय आणि सुस्थितीमध्ये आता मात्र संघ पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा धावफलकावर. चौथं आणि या अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रणजित एंटरप्राइजेस कळवे टीम कडून राज म्हात्रे येतोय. राज म्हात्रे गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये महागडा ठरला होता गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, झेल मात्र सुटलाय. रन मात्र मिळेल 1. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. लगातार 3 षटकारांसाठी पनवेल पॅटर्न आणि हँगर्स यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. लगातार 3 षटकारांसाठी हमारे पनवेल के पैटर्न्स और हैंगर्स इनकी तरफ से 1000 रुपये का इनाम दिया जाएगा. तळोजा टीमचा आता मात्र मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय. राज म्हात्रेच्या पहिल्या बॉलवर सिंगल आले. चेल सुटल्यानंतर 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पिंधाणे संघाच्या विरोधामध्ये याच गोलंदाजानं 4थं षटक टाकलं होतं. थोडासा मार खावा लागला होता गोलंदाजाला, परंतु इथे कमबॅक करावा लागेल. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वेगानं बॉल घरंगळत चाललाय. रन मात्र मिळेल त्या ठिकाणी. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. सिंगलच येते. थांबवलंय ते ताहिर पटेलना. इट्स अ गुड डिसिजन. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. 34. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. निदान एक मोठा फटका आला. ही धावसंख्या 40+ गेली. घाम गाळावा लागेल तो रणजित एंटरप्राइजेस कळवा टीमला. मागच्या मॅच मध्ये उस्मान पटेलनं विकेट हॅट्रिक घेतली होती. लगातार 4 फलंदाजांना बाद केलं होतं.
चांगला फटका यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह खेचला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण आहे बॉल आहे त्यावेळीच मात्र थोडासा टर्न झाला होता परंतु एका हातामध्ये त्या ठिकाणी बॉल अडवलाय मोहंती पाटील होता तिथून चौकार जाऊ शकला असता परंतु फिल्डिंग मात्र चांगली झाली क्लास दाखवलाय पहिल्या 3 बॉलवर 3च धावा आल्यात राज मात्रे थोडासा कॉन्फिडन्स त्याचा उंचावलाय मागच्या मॅच मध्ये थोडासा कॉन्फिडन्स डळमळीत झाला होता परंतु या मॅच मध्ये चांगली बॉलिंग करतोय अजूनही 3 चेंडूंचा खेप बाकी आहे अफनान पटेल बॅट मधून निदान एक मोठा फटका त्याची अपेक्षा मात्र करत असतील तळोजा संघाची पाठीराखे ओव्हर द विकेट हा खोलात टाकलेला बॉल स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र केला आहे परंतु फलंदाज होतोय बाद आणि रन आउटच्या स्वरूपात कोणता असेल फलंदाज बाद अफनान पटेल याला मात्र मैदान सोडावं लागतं असे पंच सांगतात तर निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत येईल जेव्हा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर येईल What exactly happened on this ground, umpire? Please suggest. चला स्पीडअप करा पण वेळ फार झालाय काल सामने संपले होते 3:10 3:15 सगळे घरी पोहोचले होते परंतु आज मात्र पहिल्या रात्रीची आठवण पहिल्या रात्रीमध्ये जेवढा वेळ झाला होता तेवढाच वेळ आज होईल असंच दिसतंय अफनान पटेल मात्र बाद झालाय दोन लगातार षटकार जर उर्वरित 2 चेंडूंवर आले तो पनवेल पैटर्न्स और हैंगर्स की तरफ से 1000 रुपए का इनाम इथे आता मात्र पुन्हा तोच प्रकार घडलाय स्ट्राइक मात्र रोटेट केले ती ताहिर पटेलला रन मात्र मिळणार नाहीये आणखीन एक फलंदाज पाक इलेव्हन तळोजा संघाचा माघारी येत असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे दोनही फलंदाज मागच्या 2 बॉलवर मात्र रनआउट झालेत शेवटचा चेंडू आहे परंतु काय षटक हाताळले राज मात्रेनं टिचून गोलंदाजी केले कारण त्या संदीप पाटील प्रचंड महागडा ठरल्यानंतर दडपण होतं कारण 4थं षटक होतं दोनही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले होते सेट झाले होते आणि असं असताना मात्र राज मात्रे यानं केलेली कमाल गोलंदाजी आहे रणजित एंटरप्राइजेस कळवा टीम साठी कमालीची गोलंदाजी शेवटचा चेंडू आहे ताहिर उडवतो या बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला साइड स्क्रीनच्या वरतून ठोकलाय उत्तुंग असा षटकार शेवट मात्र गोड झालाय तो बाग इलेव्हन तळोजा संघाला ताहिर पटेलच्या बॅट मधून आलेला हा नवसंजीवनी देणारा षटकार ठरलाय आणि टीमची टोटल मात्र पोहोचलंय पहिल्या सत्रांती 40 प्लस टोटल मात्र नक्कीच फाईट देणारी ठरू शकेल या रात्रीमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये थोडा घाम गाळावा लागेल आता मात्र रणजित एंटरप्राइजेस कळवे संघाला शेवटचा षटकार तर मोमेंटम मिळालाय तो बाग इलेव्हन तळोजा टीमला ही चांगली धावसंख्या मी तर म्हणेन या मैदानावरची कारण काल जर आपण सामने पाहिले तर 34 35 35 36 याच रन्स होत होत्या परंतु 40 प्लस रन 41 त्यामुळे 42 कराव्या लागतील 42 धावांचे लक्ष्य आहे सरळ सोपं नसेल परंतु पारगाव दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पारगाव संघाच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ जाऊन पंक्तीत बसणार आहे यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे सुशांत मोकलच्या खेळीवर आता मात्र सगळ्यांची नजर लागली आहे परंतु कोणता संघ आज मात्र इथून क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय होणार ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील जो हे पेण तालुक्यामधील बुलंदाबाज अमितजी मात्रे यस डीजे अक्षय
को मिल चुका। पूरी तरह से देखा जाए जो अंतिम ओवर था, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हो आनंदाने नांदत होते हिंदू। धन्यवाद। छत्रपति शिवाजी महाराज की। समीर पाटिल और सुशांत मोकल ये जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुके हैं, लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए गेंदबाज अजहर पटेल। 42 का टारगेट, पहली गेंद फुल टॉस गेंद इस बार हवा में और जाएगी गेंद, लेकिन बढ़िया एफर्ट दिखाया। जहां दूसरे के लिए जा रहे थे अली ने शानदार फील्डिंग का मुजाहरा पेश किया। मिल जाएंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल, और सिंगल के साथ समीर ने खुद का खाता ओपन किया, और जहां रंजीत इंटरप्राइजेस कलवे टीम का भी खाता ओपन, स्कोर 1। दूसरी गेंद पटेल की सुशांत मोकल के लिए। इस बार हल्के हाथों से गली के क्षेत्र में खेला हुआ शॉट, सिंगल मिलेगा सुशांत मोकल को, और एक सिंगल के साथ सुशांत मोकल ने खुद का खाता ओपन किया। और जहां देखा जाए रंजीत इंटरप्राइजेस कलवे टीम का स्कोर पहुंचा है 2 के घर में। इस बीच देखा जाए तो यह बाग 11 तलोजा टीम का टोटल स्कोर 41-42 का टारगेट। दोनों बल्लेबाजों ने अब अपना खाता ओपन किया है। टीम का स्कोर 2 के घर में। समीर पाटिल इस बार स्ट्राइक के ऊपर। पटेल की अगली बॉल, थोड़ा सा रन अप चुका हुआ है। अजहर पटेल गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं। और एक बार फिर से इस बार लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद अंपायर फिरोज खान साहब जी ने उसे वाइड घोषित किया। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 3 के घर में। राजा शिव छत्रपति ट्रॉफी का यह नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। सुंदर, शानदार, वजनदार, जानदार आयोजन है। 3 रन बन चुके हैं। जीतने के लिए अभी तक 39 रनों की जरूरत है।
समीर के लिए आ गई बॉल और एक बार फिर से इस बार वर्ड शॉट चली गई गेंद। इस बार देखा जाए कवर पॉइंट के ऊपर नंबर आया 4। उंगली खड़ी समीर इस बार पॉपिंग क्रीज में पहुंचने से पहले इस बार देखा जाए आउट है, लेकिन का फिर से थर्ड अंपायर की मांग ली है। फिरोज खान साहब जी ने थर्ड अंपायर की मांग की और उन्हें विश्वास है कि बल्लेबाज जरूर आउट है, लेकिन जा रहे इस बार देखा जाए टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम में। विशु कोहली साहब जाइए अंदर, थोड़ा सा स्पीड अप कीजिए। लेकिन अंपायर फिरोज खान जी ने तो आउट दिया है। क्या करेंगे वो कंट्रोल रूम से इशारा बताते हुए। हाँ रुकिए, फिरोज खान जी को आत्मविश्वास है कि ये बल्लेबाज पॉपिंग क्रीज से दूर है। आउट है क्या पता नहीं, लेकिन वो मैनेजर है ना उधर, खुद बताएंगे। जो हमारे फिरोज खान साहब जी ने इशारा दिया है कि आउट है, लेकिन विशु कोहली साहब देखेंगे कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज में पहुंचे या पॉपिंग क्रीज से दूर है। आउट OUT, बैट्समैन समीर पाटिल बैक टू द डगआउट। सात पे पहला विकेट गिरता हुआ समीर पाटिल इसी बीच एक रन बना के वापस। सुशांत मोकल एक रन पे खेल रहे और वन डाउन बैट्समैन अजीत मोकल जो पिछले मैच के हीरो, जीतने के लिए 42 रनों का टारगेट याबाग 11 तलोजा टीम ने रंजीत एंटरप्राइजेस कलवे के सामने रखा हुआ है। सुशांत मोकल स्ट्राइक के ऊपर। अजहर पटेल की अगली बॉल, एक जबरदस्त लोकप्रिय खिलाड़ी राइट आर्म विकेट और जोरदार हिट करने गए। इस बार देखा जाए काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद चली गई, एक रन चुरा लिया, मना कर दिया सुशांत मोकल ने, मगर यहाँ एक थ्रो खराब आया था। बैकअप के लिए खिलाड़ी थी, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 8 के घर में। इस ओवर की अंतिम बॉल शेष, यानी कि आखिरी गेंद शेष है। इस आखिरी गेंद के ऊपर कितने रन इकट्ठा करेंगे, पहली दफा गेंद को खेलने के लिए अजीत मोकल तैयार है। शानदार जानदार आयोजन नियोजन। अंतिम बॉल अजहर पटेल की और पहली दफा गेंद को खेलेंगे अजीत मोकल। इस बार हिट करने गए थे, लेकिन एक्सीलेंट डिलीवरी साबित हो गई है। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, गेंद डॉट चली गई है। पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर में रंजीत एंटरप्राइजेस कलवे टीम का स्कोर है 8, एक विकेट के नुकसान पे एक ओवर के बाद। आने वाले 18 गेंदें शेष और जीतने के लिए 34 रन चाहिए। 34 रन चाहिए अभी तक जीतने के लिए 18 गेंदों में। शानदार जानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं और तमाम दर्शक अभी तक इस मैच के गवाह है। सुशांत मोकल व्यक्तिगत 2 पे खेल रहे, अजीत मोकल ने अभी तक खाता नहीं खोल दिया है। समीर पाटिल 5 रन बना के वापस गए, 3 गेंदों का सामना किया।
18 गेंदें शेष और जीतने के लिए 34 रन चाहिए। 34 रन चाहिए, लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए अपने कोटे का पहला और पारी का दूसरा ओवर लेके इब्राहिम पटेल। अठारह गेंदें और जीतने के लिए 34 रनों की जरूरत है अभी तक। सुशांत मोकल एक लोकप्रिय खिलाड़ी, एक ट्रम्प कार्ड, एक सर सेनापति। पटेल की इस बार अंदर आई थी, गेंद को खेला है, देखिए रक्षात्मक तरीके से अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ लिया, कोई रन नहीं मिल चुका है, ये गेंद डॉट चली गई। इब्राहिम पटेल की अच्छी गेंद, अंदर आई थी गेंद, इसे रक्षात्मक तरीके से सुशांत मोकल ने खेला। रंजीत एंटरप्राइजेस कलवे टीम को अभी तक जीतने के लिए 17 गेंदों में 34 रनों की जरूरत है। इब्राहिम पटेल की दूसरी गेंद, हाईवे एंड से गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं सुशांत मोकल, दाहिने हाथ के बल्लेबाज, एक लोकप्रिय खिलाड़ी, उम्मीद है काफी टीम से। और जोरदार हिट करने गए और सामने लगा दिया है, गेंद चली गई है, इस बार फ्लैट छक्का, पैरालाइज छक्का। जय शिवाजी छक्के के साथ स्कोर पहुंचाए 14 के घर में। 16 गेंदें जीतने के लिए 28 रन, एक पैरेलल छक्का लॉन्ग अप और लॉन्ग ऑन के बीच से गई बाउंड लाइन के बाद। हौसला ऊंचा करते हुए इस बार देखा जाए फील्डिंग में थोड़ा सा परिवहन कर रहे उस्मान पटेल जी। 14 रन सुशांत मोकल के लिए, पटेल की अगली बॉल। और एक बार फिर से इस बार देखा जाए जोरदार हिट करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच का संपर्क इतना मजबूती के साथ नहीं हुआ है। अगर इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है, आने वाले इस बार देखा जाए 15 गेंदें शेष और जीतने के लिए 28 रन। परिवर्तन किया इब्राहिम पटेल ने, इस बीच ये गेंद डॉट फेंकी है। आने वाले 15 गेंदें शेष, 28 रनों की अभी तक जरूरत है। सुशांत मोकल व्यक्तिगत 8 पे खेल रहे, एक ट्रम्प कार्ड, एक सर सेनापति है, अपेक्षा है टीम से। और जोरदार हिट, बैठक शॉट और गेंद चली गई अंतरिक्ष, यस बैंक मैक्सिमम। सुशांत मोकल के बल्ले से देर आए लेकिन दुरुस्त आए और 6 के साथ स्कोर पहुंचाए 19 के 20 के घर में। यानी कि इब्राहिम पटेल को दूसरा आसमान दिखाया सुशांत मोकल ने। अगली बॉल सुशांत मोकल के लिए, पटेल की, और इस बार पकड़ने की संभावना क्या होगा, लेकिन इसी बीच देखा जाए 2 रन इकट्ठा किया और ये रन का मौका, लेकिन बढ़िया रन चुरा लिया। थ्रो आते समय इस बार देखा जाए बल्लेबाज सुशांत मोकल इस 22 शॉट के पट्टी के ऊपर और अजीत मोकल 2 हिरन भाग रहे थे, 2 रन चुरा लिया और 2 रनों के साथ देखा जाए रंजीत एंटरप्राइजेस कलवे टीम का स्कोर 22 के घर में। जीतने के लिए अभी तक 20 रनों की जरूरत है। 13 गेंदे 20 रन। इब्राहिम पटेल की अंतिम बॉल शेष। सुशांत मोकल व्यक्तिगत पहुंच चुके मेरे हिसाब से 16 पे। लेफ्ट आर्म राउंड विकेट से और एक बार, याद देखिए
गेंद चली गई हाईवे में कहने के लिए। सुशांत मोकल का इंजन गर्म हो चुका है और तलोजा के खिलाफ इस बार इब्राहिम पटेल के ऊपर उन्होंने हमला जारी किया। तीसरा छक्का। और यहां से ही हौसले थोड़े लस्त पस्त होते हुए, मगर सुशांत मोकल का इंजन गरम पिछले 2 मैचेस में इतना खासा, एक मैचेस में खासा परिणाम नहीं दिखा सके, लेकिन इस मैच में उन्होंने एक बार पारी को संभाला और बेहतरीन 3 उत्तुंग छक्के लगाकर लोगों का दिल जीता है। मैंने शुरू में कह दिया ना कि जिनका प्रभाव इतना लोकप्रिय है लेकिन स्वभाव उससे भी जबरदस्त है। 3 छक्के और 1 डबल 2 सिंगल के साथ सुशांत मोकल पहुंचे 22 पे। वह बल्लेबाजी उस्मान पटेल जी गेंदबाजी करने के लिए आए हैं। जीतने के लिए इसी बीच रन चाहिए। 12 गेंदे 14। टीम का टोटल स्कोर रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर 28। अजीत मोकल जिन्होंने अभी तक खाता नहीं ओपन किया है, लेकिन उस्मान पटेल का पहला ओवर पारी का तीसरा। इस बार याद है कि ये लेकिन विकेट कीपर इस गेंद को कैच को कैरी नहीं कर सके। एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ अजीत मोकल ने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर यानी कि रंजीत इंटरप्राइजेस कलवे टीम का स्कोर 29। 11 गेंदे और जीतने के लिए 13 रन। टकटकी के 7 लोग बाग 11 तलोजा बनाम रंजीत इंटरप्राइजेस कलवे के बीच का यह मुकाबला देख रहे हैं। उस्मान पटेल की यह गेंद थी, अच्छी डिलीवरी थी, छक्का दिया सुशांत मोकल को। एक दोनों खिलाड़ी एक दूसरे के सामने दिग्गज खिलाड़ी है और एक दूसरे की खूबी जानते हैं, लेकिन उस्मान ने इस गेंद को पूरी तरह सुशांत मोकल को चकमा दिया। 29 स्कोर। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बार चली गई है। अंपायर फिरोज खान साहब जिन्होंने उसे वाइड घोषित किया और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 30 के घर में। बस जीतने के लिए 10 गेंदे और 12 रन। सुशांत मोकल ने एक साइड से मैदान के अंदर बेहतरीन बल्लेबाजी की है और एक बार फिर से आसमानी सुल्तानी छक्का और बॉलर बहुत छक्का आसमान में मंडल में आ गया। 6 रनों का बंडल, चौथा छक्का। सचमुच ये छक्के देख के उनके पिताजी की याद आ गई, जो सुशांत मोकल के पिता सुरेश मोकल साहब भी उनके जमाने में जब वो क्रिकेट खेलते थे तो ऐसे उतुंग छक्के लगाकर वो दिल जीतते थे। उसी तरह सुशांत मोकल ने ये लंबे छक्के लगाकर ये रंजीत इंटरप्राइजेस कलवा के दर्शक और सभी आए हुए इस राजा शिव छत्रपति ट्रॉफी को देखने के लिए आए हुए दर्शकों का मनोरंजन किया। 6 की जरूरत है। 9 गेंदे और 6 रन। 10 गेंदों में 28 रनों की बहुमूल्य जानदार पारी। सुशांत मोकल ऑन फायर और पिच गेंद को छक्के के साथ देखा जाए, यह 5वां आसमानी छक्का मैदान से बाहर गया। विनिंग शॉट खेला, महेंद्र सिंह धोनी की याद आ गई।